ही परंपरा 100 वर्षापूर्वी सुरू झालेली परंपरा आहे। येथील जहागीरदार आनंदराव देशमुख यांचे जावई या ठिकाणी नेमके त्याच वेळेस इथं आलेले होते धुलीवंदनाच्या दिवशी। त्यांची गाढवावर बसून गावातील हमरस्त्यावरून मिरवणूक काढली। ही परंपरा 100 वर्षापूर्वी सुरू झालेली परंपरा आहे आणि एकंदर थट्टा मस्करीमध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम आहे। त्यावेळेस येथील जहागीरदार आनंदराव देशमुख यांचे जावई या ठिकाणी नेमके त्याच वेळेस इथं आलेले होते धुलीवंदनाच्या दिवशी आणि त्यावेळेस त्यांनी रंग लावण्याबरोबरच थट्टा मस्करीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांची गाढवावर बसून गावातील हमरस्त्यावरून मिरवणूक काढली आणि त्यावेळेस पासून ही परंपरा आजपर्यंत चालू आहे। ही आमची 7-8 जणांची टीम आहे। ज्योतिराम घोरपडे, गोविंद देशमुख, महादू मामा, मी स्वतः। तर आम्हाला जावई शोधायला जाताना एवढं म्हणजे सामना करावा लागतो कुठल्या कुठल्या गोष्टीचा। आम्हाला इतके घाण बोलते ते धरताना की आम्हाला ते ऐकू सुद्धा वाटत नाही, पण काय मजबुरी आहे, मजबुरी ती परंपरा आम्हाला अबाधित चालू ठेवायची, त्यामुळे आम्ही त्यांना धरण्याचा प्रयत्न करतो। हा आम्ही काल एक धरला होता अशोक भोसले नावाचा, तो इलेक्ट्रिकलचं काम करतो। त्यांनी आम्हाला म्हणलं की थोडं काम आहे, मी घरून आलो, बाईकने बोलवलं, एक महत्त्वाचं काम आहे, मी लगेच आलो। पण त्यांनी काय केलं, तो घरी गेला, ते आलाच नाही, घराला लॉक लावून ते पळून गेला। मग आम्ही दुसरा 6:30 वाजता गोविंद देशमुख, आमचे राजबा घोरपडे, महादू मामा यांनी काय केलं, एक टीम तयार केली आणि दुसरा चिंधून जाऊन आणला। तो तिथून आपला चिंचेच्या झाडावर, चिंचेच्या झाडावर त्याला तिथून कस तरी आणलं, रात्री 6:30ला ठेवलं तिथं ग्रामपंचायतीमध्ये कैद करून। पण बाकीचे जे सोबत जे गार्ड असतात ते झोपले रे गेला, पळून गेल्यामुळे मग आम्हाला टेन्शन आलं, आता आणायचा कुठून ऐनवेळी आणायचा कुठून। मग आम्ही काय केलं, सकाळी मग गोविंद आप्पा आणि यांची टीम 5:30 वाजता आम्ही एक वकिलाला धरायला गेलो। एक चांगले नावालेले वकील आहेत, NR देशमुख म्हणून, सॉरी NR शिंदे म्हणून, पण ते काय गटले नाही। त्यांची मुलगी म्हणली माझ्या पप्पाला धरलं तर मी आत्महत्या करील। मग ते त्यांना आम्ही सोडून दिलं। मग आम्हाला येताना परत हे भेटले, ह्यांना धरून आम्ही आणलं आणि गाडावर बसून आम्ही त्यांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली आणि त्यांना सन्मान करून सासऱ्याकडून अंगठी देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला।